नमस्कार मित्रांनो. 2025 मध्ये जी स्कॉलरशिपची एक्झाम झाली होती, त्याच्यामधला इयत्ता 8वीच्या परीक्षेमधला हा एक गणिताचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आज आपण पाहणार आहोत. घटक आहे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज. या घटकावर परीक्षेमध्ये हमखास प्रश्न असतो. अशा प्रकारचा प्रश्न असतो बघा. तर प्रश्न काय आहे ते अगोदर आपण पाहूयात. दर साल दर शेकडा 12 दराने दर साल दर शेकडा 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांतील फरक किती रुपये येईल? म्हणजे आपल्याला या ठिकाणी चक्रवाढ व्याज पण काढायचंय आणि सरळ व्याज हे पण काढायचंय आणि त्यातील फरक विचारलाय बघा. यासाठी आपल्याला चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि सरळ व्याजचा देखील फॉर्म्युला माहिती पाहिजे. हे उदाहरण आपण या ठिकाणी 2 पद्धतीने सोडवू. म्हणजे बघा, चक्रवाढ व्याज कशा पद्धतीने काढायचं फॉर्म्युलाने आणि सरळ व्याज फॉर्म्युलाने कशा पद्धतीने काढायचं, ही जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण पण सोडवून पाहूयात. आणि दुसरी एक शॉर्टकट मेथड आहे, त्या पद्धतीने पण आपण हे उदाहरण सोडवून पाहूयात. पहिल्यांदा उदाहरणामध्ये काय काय गोष्टी दिल्यात ते पाहूयात. या ठिकाणी व्याजाचा दर म्हणजे दिलेला आहे 12. त्यानंतर मुद्दल दिलेली आहे 10,000. मुद्दल दिलेली आहे 10,000 रुपये आणि कालावधी आहे 2 वर्षाचा. आता आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहू आणि सूत्रावरून आपण काय करूयात की चक्रवाढ व्याज काढूयात. तर चक्रवाढ व्याज काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आहे चक्रवाढ व्याज रास बरोबर मुद्दल गुणिले कंसात 1 अधिक दर भागिले 100 आणि कंसाचा घातांक असेल क म्हणजे मुदत किंवा कालावधी बरोबर 10,000 गुणिले कंसात 1 अधिक 12/100 येईल आणि कंसाचा घातांक 2. मित्रांनो, मग पुढच्या स्टेपमध्ये काय येईल? 10,000 गुणिले छेदामध्ये 100 गुणिले 1 आणि 12 गुणिले 1 म्हणजे 112 तिरकस गुणाकार केल्यानंतर आणि त्याचा घातांक होईल दुसरा. म्हणजे मित्रांनो, पुढचा स्टेप काय होईल मग बघा. 10,000 गुणिले 112 भागिले 100 आणि पुन्हा एकदा 112 भागिले 100, कारण 112 भागिले 100चा वर्ग आहे, त्यामुळे दोनदा गुणाकार. तर 100चे हे 2 शून्य, 10,000चे 2 शून्य असे कॅन्सल होतील. पुढच्या 100चे 2 शून्य आणि 10,000 आणखीन 2 शून्य कॅन्सल होईल. पूर्णतः इथे 0 कॅन्सल झाले. 10,000 एकच उरला. म्हणजे आपल्याला 112 गुणिले 112 याची किंमत काढावी लागेल. याची किंमत येते 12,544. 12,544 हे झालं रास. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण चक्रवाढ व्याज, रास म्हणजे काय? तर रास म्हणजे मुद्दल आणि व्याज याची जर बेरीज केली तर आपल्याला रास मिळते. तर या ठिकाणी आपण व्याज काढू शकतो. निव्वळ जे चक्रवाढ व्याज आहे, निव्वळ चक्रवाढ व्याज ते मिळवण्यासाठी जी रास आली आहे त्यातून आपण मुद्दल मायनस केलं तर आपल्याला काय मिळेल? तर चक्रवाढ व्याजची किंमत मिळेल. रास आली आहे 12,544 वजा मुद्दल आहे 10,000. यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 2,544 ही जी किंमत आली ती आहे चक्रवाढ व्याजाची. म्हणजे 2,544 ही किंमत आली चक्रवाढ व्याजाची. आता आपण सरळ व्याज काढूयात. ठीक आहे. ओके. तर मित्रांनो, सरळ व्याज, एक मिनिट. तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. तो आहे मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. असा हा फॉर्म्युला आहे सरळ व्याजाचा. मुद्दलच्या ठिकाणी 10,000 लिहिले, गुणिले दर आहे 12, गुणिले कालावधी आहे 2 भागिले 100. 100चे 2 शून्य, 10,000चे 2 शून्य. काय उरलंय? 100 गुणिले
12 × 2 म्हणजे 24. याचाच अर्थ 2400 रुपये हे झालं हे 2 वर्षाचं सरळ व्याज. इथे डायरेक्ट आपण व्याजाची किंमत काढली म्हणजे सरळ व्याज आहे 2400. मग मित्रांनो, यांतील फरक जर आपण काढला म्हणजे चक्रवाढ व्याज 2544 आणि सरळ व्याज आलं 2400. याची वजाबाकी केली तर आपल्याला 144 रुपये आपल्याला यातील फरक मिळाला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर येईल. परंतु मित्रांनो, हे जर फॉर्म्युले माहिती असतील आणि आपण इतकं कॅल्क्युलेशन केलं आणि भरभर जर कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला वेळ वाचेल आणि काही मिनिटांमध्ये आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. ठीक आहे. परंतु वेळ वाचवण्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये आणखीन थोडंसं स्मार्ट वर्क करावं लागतं. ते कसं ते आपण पाहूयात. बघा मित्रांनो, जर आपल्याला कोणत्या पण प्रश्नामध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांतील फरक जर विचारला, ऑब्व्हियसली चक्रवाढ व्याज हे जास्त असणार आहे सरळ व्याजापेक्षा. तर आपल्याला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांतील जर फरक विचारला तर आपल्याला 3 वर्षांपर्यंतचे फॉर्म्युले आपण सांगू शकतो या ठिकाणी. जर पहिल्या वर्ष म्हणजे 1 वर्षच कालावधी असेल, कालावधी जर बघा मित्रांनो, दर साल दर शेकडा व्याजाचा दर जर सेम असेल, मुद्दल सेम असेल आणि कालावधी जर व्हॅरी झाला तर आपण कशा पद्धतीने चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक आपण काढू शकतो. त्याच्या 2-3 आपण फॉर्म्युले पाहूयात. जर आपल्याला 1 वर्षाचा फरक विचारला म्हणजे जर 1 वर्षासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज 1 वर्षाच्या कालावधीसाठी जर विचारलं तर फरक काय असतो मित्रांनो? तर फरक हा 0 असतो. कारण 1 वर्षासाठी सेम मुद्दल आणि व्याजाचा दर सेम असेल तर चक्रवाढ व्याज जेवढं असेल तेवढंच त्या ठिकाणी सरळ व्याज असतं. त्यामुळे त्यांच्यातील फरक हा 0 येईल. पुढचा झाला प्रश्न 2 वर्ष. जर कालावधी 2 वर्ष दिला, 2 वर्षांचा कालावधी असेल तर त्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांतील फरक काढण्यासाठी मुद्दल गुणिले दर भागिले 100 आणि त्याचा घातांक दुसरा असा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण डायरेक्टली फरक काढण्यासाठी. फरक म्हणजे या फॉर्म्युलाने, हा जो फॉर्म्युला दिला या फॉर्म्युलाने आपण किमती टाकून चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांतील फरक काढू शकतो. कालावधी 2 वर्ष पाहिजे. पण आपण पडताळून पाहूयात. मुद्दल घेऊयात 10,000, दर होता 12 भागिले 100, त्याचा वर्ग आहे म्हणजे 2दा गुणाकार करूयात. हे 2 शून्य, 100चे 10,000तले 2 शून्य, आणखी दुसऱ्या 100 मधले 2 शून्य आणि 10,000चे आणखी 2 शून्य. असे जर गेले तर अंशामध्ये केवळ 12 गुणिले 12 आणि 12चा वर्ग आपल्याला माहिती आहे की तो 144 असतो. तेच उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. म्हणजे या अगोदरची जी मेथड बघितली होती आपण, त्यामध्ये आपल्याला काय करावं लागलं की चक्रवाढ व्याज काढावं लागलं, सरळ व्याज काढावं लागलं आणि त्यातील फरक आपण शोधला. पण हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपण थेट फरक 144 आहे असं सांगू शकतो आणि ते पण 1 मिनिटाच्या आत. आलं लक्षात मित्रांनो? म्हणून हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. लक्षात ठेवा आणि तुमचा वेळ वाचवा. जर कधी 3 वर्षे कालावधी असेल आणि फरक विचारला तर काय करायचं ते पाहूयात आपण. तर मित्रांनो, मुद्दल गुणिले दर भागिले 100 याचा वर्ग गुणिले दुसऱ्या कंसात आणखीन एक इथं पदावली ऍड झाली आहे, दर अधिक 300 भागिले 100 इतका फॉर्म्युला आहे. कशासाठी? 3 वर्षाच्या मुदतीसाठी सेम मुद्दल आणि सेम दर असेल व्याजाचा तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांतील फरक काढण्यासाठी 3 वर्ष कालावधीसाठी हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल. ओके मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्मार्टली 2 वर्षांच्या व्याजातील फरक आपण काढू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण घेऊन येऊयात आणखी. ठीक आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.